आजचा दिवस दिव्यांनी नाही तर अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळवण्याचा आहे। नमस्कार, मी साहिल गावडे आणि आज मी तुम्हाला नरक चतुर्दशीचं खरं महत्व सांगणार आहे, जे सकारात्मकता आणि आनंद पसरवतं। नरक चतुर्दशी या दिवशी श्रीकृष्ण आणि सत्यभामाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। म्हणूनच हा दिवस अंधकार, अहंकार आणि नकारात्मकतेचा अंत दर्शवतो। युद्धावरून आल्यावर श्रीकृष्ण आणि सत्यभामाने तेल व उटणं लावून अभ्यंग स्नान केलं होतं आणि आपल्याला शुद्ध करून घेतलं होतं। म्हणूनच या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे, जी सूर्योदयाच्या आधी तेल व उटणं लावून केली जाते, ज्याने मन आणि शरीर शुद्ध होतं। नकारात्मकतेचं प्रतीक असणारं कारीट उजव्या पायाच्या अंगठ्याने फोडलं की वाईट दृष्टींचा नाश होतो असा विश्वास आहे। गोव्यात तर नरकासुराचा पुतळा जाळण्याची परंपरा आहे। आंघोळ झाल्यावर नवीन कपडे घालणे, दिवासमोर दिवा लावणे व देवपूजा करून कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन फराळ करून फटाके फोडण्याची प्रथा आहे। या दिवशी दिवे लावणे म्हणजे सद्भावना, प्रेम आणि आत्मशांतीचं प्रतीक मानलं जातं। हा दिवस आपल्याला शिकवतो की खरा प्रकाश हा आपल्या मनात असतो, जो दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचं किरण पसरवतो। तर ही होती नरक चतुर्दशीची माहिती। जर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा। उद्या लक्ष्मीपूजन म्हणजे समृद्धी आणि शुभतेचं आगमन। तर चला आनंदाच्या प्रकाशात न्हाऊन निघायला। तर भेटूया उद्याच्या भागात।